क्वेश्चन 2 पहा काय दिलं आहे. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. आपल्याला 2.7 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल काढायचं आहे आणि सर्कलवरचा कोणताही एक पॉईंट घेऊन त्या पॉईंटमधून काय काढायचं आहे, आपल्याला सर्कलला टँजंट काढायचा आहे. पहा कन्स्ट्रक्ट करू आपण फिगर. प्रथम आपण 2.7 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल काढून घेऊ. कंपासमध्ये आपण 2.7 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊ. पहा कंपासमध्ये आपण 2.7 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. आपण हा सर्कलचा सेंटर काढून घेऊ. आता या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपण काय करू, सर्कल काढून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. प्रथम रेडियस काढून घेऊ सर्कलची. या पॉईंटला आपण ओ हे नाव देऊ. रेडियस किती आहे, 2.7 सेंटीमीटर. आता या सर्कलवरचा आपल्याला कोणता एक पॉईंट घ्यायचा आहे. आपण इथे काय करू, पॉईंट पी घेऊ. आता ही रेडियस आपल्याला काय करायची आहे, पुढे एक्सटेंड करायची आहे. आपल्याला रे ओ पी मिळालेला आहे. आता काय करायचं, आपण कंपासमध्ये आपण सुटेबल डिस्टन्स घ्यायचं आहे. हे डिस्टन्स काय असलं पाहिजे, रेडियसपेक्षा कमी असलं पाहिजे. तर हे डिस्टन्स घेऊन आपण काय करू, पी या पॉईंटवर आपल्याला कंपास ठेवायचा आहे आणि या रेवरती आपल्याला दोन्ही बाजूला आर्क मारायचा आहे. आता हा जो आपल्याला सेगमेंट मिळालेला आहे, या आर्कपासून या आर्कपर्यंतचा या सेगमेंटला आपण काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. या आर्कवर आपण कंपासचं टोक ठेवून काय करू, निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊ. तर या आर्कवर कंपासचं टोक ठेवून आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे दोन आर्क मारायचे आहेत. त्याचप्रमाणे या आर्कवर कंपासचं टोक ठेवून वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे दोन आर्क मारून घ्यायचे आहेत. आता हे जे आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत, या दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून आपल्याला लाईन काढायची आहे. अशा पद्धतीने टँजंट कन्स्ट्रक्ट करायचा आहे. येथे काय असणार आहे, 90 डिग्रीचा अँगल असणार आहे, कारण टँजंट ही काय असते, रेडियसला परपेंडिक्युलर असते. आता या लाईनला आपण यल हे नाव देऊ. लाईन यल is the required tangent. Line L is the required tangent to the circle at point P. Thank you for watching this video. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.